तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर ना आपला आजचा प्लॅन काय आहे, पण तो आजच होईल म्हणून सांगता येत नाही. तर मला इकडं घ्यायची पन्हाळ बसवून इथं. तर शेडच्या बाहेर इथभर टीचभरच पत्र आहे, टीचभर सुद्धा नाही, एवढंच आहे. आणि बघितलं दिसतंय का? तर काय होते, पावसाचं पत्र्याचं पाणी ना पूर्ण आतमध्ये येते, शेडच्या आतमध्ये. आणि त्याला पन्हाळ बसवून घ्यायची. मी खूप दिवस झालं बऱ्याच जणांना विचारलं की पन्हाळ बसवून कोण देईल, पन्हाळ कोण बसवून देईल. तर पहिलं वैद यायचे, आमच्याकडे वैदच म्हणतात बघा, गैरसमज करून घेऊ नका. तर ते भंगार वगैरे गोळा करणारे असतात ना, ते वैद काका एक म्हातारी यायची, मी त्यांच्याकडनं डबा बनवून घेतला होता बघा. तर ते बनवून द्यायचे. पण आता बरेच दिवस झालं ते येतच नाहीत. आमच्या अण्णा तर म्हणत होते म्हातारा वारलाय तो, म्हणजे असं अण्णांच्याच वयाचा होता म्हणून. तर मग आता पर्याय उरला कोणाचा माझ्याकडं, वेल्डिंगवाल्यांचा. तर वेल्डिंगवाले आले तिथं शेड करायला. मी चालली त्यांच्याकडं की मला पन्हाळ बनवून देता का म्हणून विचारायला. जमलं तर व्हिडिओ बनवीन, नाही जमलं तर नाही बनवणार. माझं काम होण्याशी मतलब आहे. चालू शेडचं काम. काही उपयोग झाला नाही जाऊन. मुंग्या कुठून चढल्यात काय माहिती अंगावर. ते बोलले आम्ही नाही आहो बसवत पन्हाळ. आणि आता ऊन तावायला लागलं, 1 वाजले. ऊन तावायला लागलं, गुरं सावलीला बांधायला लागतील. सकाळपासून ऊनच नव्हतं म्हणून गुरं जागेवरच ठेवली होती, त्यांना वैरण टाकली होती. आता ही जी वैरण पण सगळी संपली नाही, पण तरी पण पाणी पाजून थोडं बांधते. कसलं ऊन चमकतंय. ह्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, गुरांना सावलीला बांधूस्तोवर पाणी पाजून जी पाऊस चालू झाला, ती अर्धा तासच मोठा पाऊस होता. परत टिपका बारीक चालू होता, ती 6 वाजताच उघडला पाऊस. आता 6 वाजलेत. अण्णांना म्हणलं मी ही वसारं आलेलं वट्यावरचं झाडू मारते पटकन, म्हणजे सुकून जातो लवकर वट्टा संध्याकाळी झोपायला वगैरे. आणि आपण दोघं जण वैरण करूया. एकटी वैरणीच्या नादी लागली ना तर उशीर होऊन जाईल, गुरांची धाराचं टायमिंग होऊन जाईल. म्हणून मग दोघं जण वैरण करू. नका टाकू, मुरगास टाका येईल, ती घाट सगळा भरतो चिखलात, खाता येत नाही त्यांना. कापून ठेवा. हा मांडा ती मुरगास आणून टाकला म्हणजे खायला येतं त्यांना. एवढा पाऊस होऊन वाटांवर पाणी नाही, कसं काय? हा बरं गड्या, काय बी होतं तुम्हाला. लाईट बंद करते की. 6 वाजले. दुपारपासून पाऊस चालू झाला होता.
बारीक टिपका सुरुवातीला मोठा पाऊस आला, परत बारीक टिपका चालू होता, पण ती पाणी काय कुठं साठलं नाही. जमीन एवढी कोरडी झालेली, काय म्हणायचं, तापलेली जमीन एवढी. भांडी गोळा करून ठेवत घासायला वाट्यावर. लय खाली माती लागते, रेंदा लागतो ह्याच्याजवळ टाकीजवळ पाण्याच्या, म्हणून वट्यावरच घासणार आहे आता भांडी. पाऊस उघडल्यावर गायांना वैरण करते. कडबीच पेंड्या टाकायला लागलं होतं अण्णा, म्हटलं नका टाकू. कायची पाडं पायाखाली घेतात आणि ती पुन्हा ना भरतात सगळी. अर्धी खायची अर्धी नासायची वैरण. इकडं वडा येईन की, थांबा की. एकीकडनं एकीकडंच वाढायचं, चढाकडनं उतारायला वाढायचं पाया कागद. किती पाणी साठले ह्याच्यावर. थांबा थांबा थांबा. तो मोडला की आता कसं उकरायचं त्याला. वेळ आहे की तिथे. ती पण मांडलं जायचं पुढं. मांडले मोठी पाठी आणायची की नाही. पाटावरनं घसरला ना खाली, त्या घेता मोडून कुठंतरी. वरती चांगलं ते, त्याला काय झालं, पांढरे दिसते कागदाखाली. बरे गायात वरचीवर बांधले असते, मी वरचीवर मुरगास टाकला असता. लय आबाळाचा गाळ झालाय अजून सुद्धा मागणं.
मोठा हे नाही की बारीक येते नुसतं नादी लावायला कशा करते तुटून पडल्यासारख्या. भूक लागली असेल त्यांना, काय म्हणायचं त्यांना तरी. कपड्याने डबे पुसायला लागतात. हे डब्यांमध्ये पण पाणी साठलं होतं ना. ही टप असा वाकडा मांडलाय, बारलीमध्ये पाणी नाही जात. त्यात पडगड्या टाकले का? बाकीचे गाय बांधतात का कसं? गाय बांधून घेता का बांधून जाऊ? गाय हाय गाय पडगड्या टाकून बांधतो तिला.
तर झाले टाकायचं. आणि चौधरी साहेब पण आले. एवढ्या पावसात सुद्धा घाम झालाय सगळ्या अंगातनं घाम निघलाय बघा. आता एवढी लास्ट पाटी आणायची गावरण गायला टाकायला. आमचे चौधरी साहेब आज लवकर आलेत आणि खाऊ आणलाय. काय खाऊ आणलाय बघू. दिखाव मीच सांगितली होती भाजी आणायला. कसली आणली? डाळ तडका का पनीर? पनीरची भाजी आणली. मी मुरगासाची बॅग झाकून येते आणि एवढी पाटी आणते मुरगासाची गावरान गाईला. काय होते, जमिनीतनं पण वाफ निघते आणि आपण काम करायला लागले अंगातनं बी वाफ निघते, म्हणून घाम होतोय सगळा. ती कागद म्हणलं होतं थोडा खाली वाडा, म्हणजे पाणी नितळून एका जागेवर साठत नाही. उलटा गेलाय वाऱ्याने असं. गुतलाय का काय की कुठं? निघला की ही का खालचा कागद गिरायचं पाणी जाते ना आतमध्ये, पेंड्या दिसतात. मीच गुतली कागदात. गावरानला वय टाकायचे अजून तिला. तेवढी पाटी लय होती तिला, ती काय लय खात नाही. अन्न शेळ्यांना येलं आणि ते एवढी पाटी गावरांना ठेवली की काम चुके. थोडं धारांना उशीर होणार आता, कारण आता धारांच्या खुराक ठेवायच्या टायमाला वैरण झाली गायांची. पण काय करणार, टिपका चालू होता दुपारी, लवकर टिपका चालू झाला होता आणि परत बंदच झाला नाही. टिपका चालू असल्यावर गायांनी वैरण खावावी कशी, म्हणून मग वैरणच नव्हती केली. खायचं तर त्यांचं लांबच, पण नाच तर वैरणीचा होणार ती वेगळा, पायाखाली तुडवून घेणार, म्हणून मग आम्ही वैरणच नव्हती केली. बसून होतो दुपारपासून. आता पाऊस उघडला की दोघं हल्लो. अण्णांना म्हणलं थोडी मदत करा आता मला. बघू देवळाली बसले
करमायला नव्हतं काय? पण हे टिपका गव्हापासून चालू आहे, पण बघा की वाटांवर कुठंच पाणी नाही. मग अशी वाटा वाहत होत्या, पाऊस चालू होता तेव्हा. निपळायला लगेच पाणी वाहून जाते आणि कोरडं होते. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.